भावाकडून बहीण गर्भवती, न्यायालयाची अबॉर्शनला परवानगी। कडमेश्वरमधील अल्पवयीन मुलीवर तिच्याच 16 वर्षीय भावानं अत्याचार केले होते। यातून 13 वर्षीय मुलगी 26 आठवड्याची गर्भवती आहे। या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेत गर्भपाताची परवानगी मागितली होती, पण अल्पवयीन भावानेच केलेल्या अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या 13 वर्षीय पीडितेच्या गर्भपाताला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली। अल्पवयीन मुलीवर तिच्याच 16 वर्षीय भावानं अत्याचार केले होते। या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबांनी न्यायालयात धाव घेत वैद्यकीय गर्भपाताची परवानगी मागितली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली। यात मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरीसह कॅमेरामन आयुष साठवणे। मराठे, सहाय्यक सरकारी वकील, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे काम करतो। या संपूर्ण प्रकरणामध्ये अबॉर्शन हाच एकमेव उपाय होता। आता सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून आणि ग्रामीण भागात येणारे जे आपल्या मुलांना पाळू शकत नाही किंवा सामाजिक काय म्हणता येईल आपल्याला, याला फार दुर्दैवी कृत्य आहे जे आपल्या सख्या भावाकडनं ती मुलगी बळी पडलेली आहे। तर अशा वेळेस सामाजिक परिस्थितीचं जाण ठेवून अबॉर्शन करणं हाच एकमेव उपाय असू शकतो असं माझं मत आहे। कारण की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे, मुलगी 12 वर्षाचीच आहे। सरकारने एक SOP जाहीर केलेली आहे की 24 आठवड्याच्या वरचं जे गर्भ असतात त्यांच्यासाठी एक सरकारने SOP बनवलेली आहे आणि त्यानुसारच आज हायकोर्टात तातडीची सुनावणी घेऊन माननीय हायकोर्टाने आज अबॉर्शन करावे, तिची मेडिकल फिटनेस पाहून असे आदेश केलेले आहेत। अबॉर्शन करण्याचा आदेश आहे। अबॉर्शन करण्याचा आदेश केला। मेडिकल बोर्डाने आता तिची तपासणी केल्यानंतर मेडिकल बोर्डाने असा रिपोर्ट दिला की शी इज मेडिकली फिट टू अंडरगो द ट्रीटमेंट।